नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये सांडग्यांची रेसिपी बघणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक बाउल घेतला आहे, याच्यामध्ये 1 किलो मटकीची डाळ घेतली, ती आता मी याच्यामध्ये घालून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे, तर ती वजनी म्हणाल तर साधारण 200 ग्रॅम आहे। आता आपल्याला ही जी डाळ आहे ती आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर हे पहा, आता मी 3 ते 4 वेळा असे हाताने चोळून व्यवस्थित धुवून घेते। डाळ जेवढी स्वच्छ धुवाल ना तेवढे सांडगे आपले छान होतात, आणि त्याच्यावरती पावडर वगैरे काही लावलेले असेल तर निघून जाते, म्हणून आपल्याला ही डाळ जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर आता ही डाळ स्वच्छ मी धुवून घेतली। आता आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचे, तर याच्यामध्ये 2 ते 3 तांबे आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचे। तर हे पहा, असं आपल्याला डाळ भिजून घ्यायची आहे। तर आता ही झाकण ठेवून 5 ते 6 तासांसाठी भिजवण्यासाठी ठेवायची आपल्याला। तर हे पहा, आता 5 ते 6 तासानंतर आपली डाळ भिजलेली आहे। आता मी चाळणीवर काढून घेते ही डाळ। अशी व्यवस्थित काढून घेतली ना चाळणीवर, म्हणजे आपलं पाणी व्यवस्थित पूर्ण पाणी नितळलं जाईल, आणि आपल्याला बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही, त्याच्यामुळे आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित नितळून घ्यायची। तर आता मी सगळी डाळ चाळणीवर काढून घेते। चाळणीवर किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती पण काढून घेऊ शकता। थोडी सुकत नाही, पण पाणी पूर्ण निघून जातं। तर आता मी पाणी सगळं नितळून घेते डाळीतलं। तर मी आता हे 2 चाळण्यांमध्ये काढून घेतलं आहे। आता आपली डाळ नितळलेली आहे। आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला ही जी डाळ जी आहे ना ती आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायची आहे। तर आता मी ही जी डाळ जी आहे ती आता मिक्सरमधनं फिरून घेते। हे पहा, एकदम अशी बारीक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची या डाळीची, अजिबात पाणी वगैरे न घालता बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता मी सगळी डाळ जी आहे ती आता मिक्सरमधनं फिरून घेते, आणि अशी मिक्सरमध्ये फिरवलेली जे सांडग्यांची रेसिपी आहे ना ती खायला सांडगे खूप छान लागतात। तर आता आपली सगळी डाळ मिक्सरमधनं फिरून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी 2 चमचे मी लाल तिखट घेतले। आपलं लाल तिखट हे तुम्ही घरचं जरी वापरलं तरी चालू शकतं, पण आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। इथे मी 2 चमचे घेतले, आणि 50 ग्रॅम आपल्याला लसूण घ्यायचा आहे, आणि 2 चमचे जिरे घेतले। आता हे मिक्सरमधनं फिरून घेतले। एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला ह्याची। ही लसणाची चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तर आता ही जी चटणी आहे ती आता मी या पहिल्या डाळीचं जे बॅटर आहे ना याच्यावरती ॲड करून घेतले। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे। तर इथे मी साधारण 2 चमचे मीठ घेतले, 1 चमचा हळद ॲड करून घ्यायची, 1 चमचा धनापूड ॲड करून घ्यायची, आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तर कोथिंबीर मी खूप जास्त घातलेली आहे, कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते। आणि आता ही व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे, आणि हे हातानेच मिक्स करायचं, कारण चटणी वगैरे जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स होते, म्हणून हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर आता इथं पीठ आपलं तयार झालं आहे। आता या पिठाला अजिबात आपल्याला भिजू द्यायची गरज नाही आहे। तर इथे मी प्लॅस्टिक पेपर घेतला आहे, तो खाली अंथरला आहे, आणि त्याच्यावरती आपल्याला हे सांडगे असे तोडून घ्यायचे। सांडगे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता। तर मी ते मीडियम साईजचेच सांडगे बनवून घेतले। तर हे असे सगळे सांडगे मी आता पेपरवरती घालून घेते। तर आपले हे सांडगे इथं तयार झालेले आहेत। तयार म्हणजे मी हाताने तोडून घेतलेले आहे सर्व, आणि उन्हाला ठेवले। अगोदर मी घरातच सावलेले असे हाताने तोडले, आणि नंतर उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचे। तर हे सांडगे आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात वाळायला, कारण हे जे आपलं पीठ जे आहे ना डाळीचं ते जरा जास्त वेळ लागतं वाळायला। तर आपले हे 3 ते 4 दिवसानंतर बघा हे सांडगे चांगले वाळलेले आहेत। सांडग्यांना जास्त दिवस लागतात वाळायला। तर अगदी खरपूस अशी टेस्ट येते हे सांडगे तळून। अशी जरी खाल्ले ना तरी खूप सुंदर वास सुटतो घरात। तर आपली सांडग्यांची रेसिपी तयार आहे। रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा।